तर हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यूट्यूब चॅनल ज्योतिमधने फॅमिली ब्लॉगमध्ये. तर आमची चिव आत्ता शाळेतून आले. आमचा डोगू काय करतोय बघा नक्की. तर आमची चिव पेक्षा काल बोलवते तुम्हाला. तर आम्ही आलेलो झाडाखाली, चिव शाळेत गेलेले अजून कशी आली नाही म्हणून मी त्याला पाहायला आलेलं झाडाखाली. तर आज काय आमचे शॉर्ट व्हिडिओ नाहीत म्हटलं, चला आज म्हटलं तुम्हाला व्हिडिओ करून टाकावा म्हटलं. तर आज सकाळी मला पप्पांचा फोन आलेला. पप्पा पण मला बोलले की तो यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकते तर मस्त वाटते, पाहायला टाकत जासंच. तर पप्पांनी सपोर्ट केला आणि मेन म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनी सगळ्याचा सपोर्ट आहे मला. म्हणजे माझे सासू सासरे आहेत किंवा माझ्या 2 नंदा आहेत, आमचे इतर फॅमिली मेंबर आहेत. मेन म्हणजे माझे जे मिस्टर आहेत ते मला खूप सपोर्ट करतात. तर मला आज गेले काही शॉर्ट व्हिडिओ नाहीत म्हणून तू काय व्हिडिओ वगैरे टाकणार नाही असं काय बोलू नको, तू स्वतःचा व्हिडिओ बनव आणि यूट्यूबला अपलोड कर असं सांगून गेले. आज ते कामाला गेले. खरं तर मी आज व्हिडिओ बनवणार नव्हते, कारण आज मला मूडच नाही आहे. कारण माझे जे वॉच टाईम आहे ते 30वरून डायरेक्ट 27वर धावतंय. तर एवढं कसं कमी झालं काय समजना झालं ना. आज मला व्हिडिओ बनवण्याचा पण मूड नव्हता ते बघून, तरी पण म्हटलं चला आज व्हिडिओ टाकावा म्हटलं. तर रात्री आमच्याकडे खूप पाऊस पडला, रात्रभर चालूच होता. तर म्हणजे घरामध्ये खूप गरम होते म्हणून आम्ही झाडाखाली येऊन बसले. तर चिव पण आले, शाळेतून चिव जेवते घरामध्ये, मी बसले झाडाखाली येऊन. तरी पण आमचे काळे पण झोपले इथे. हे आमचे तेच कोंबड्या आहेत बघा, मी ते शॉर्ट व्हिडिओ टाकले त्या 2 कोंबड्यांचे. हे 2च कोंबड्या आणि ह्या कोंबड्याबरोबर जे कोंबड्या आहेत ना ते शेजारचे आहेत, आमच्या नाही आहेत. हे 2 कोंबड्या आणि एक मोठा कोंबडा आहे लाल कलरचा, त्याचं पण मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही ते पण बघा. तर मी बऱ्याच कोंबड्या केलेल्या आहे, 50पर्यंत कोंबड्या होत्या, पण त्यात काय आम्हाला दोघांना यश नाही भेटलं. कारण खूप पाऊस पडला आणि पावसाळ्यात त्या कोंबड्या भिजल्यामुळं थोडा दिवस 2-3 दिवसातच त्या सर्व काय कोंबड्या मरून गेल्या, कारण त्या भिजल्या होत्या. कोंबड्यांना भिजून नाही चालत. तर मग त्यापैकी हे 2च कोंबड्या आहेत बघा आत्ता सध्याला. 3 होते, त्यातील एक मध्ये रस्त्यावर गेलेला. आमच्या घराच्या पुढल्या साईडला डांबर आहे, तर तिथे गाडीखाली घाऊन तो कोंबडाही गाडीखाली सापडला आणि हे 2च राहिलेत आता. आणि ह्या जे कोंबड्या दिसतात ना बाकीच्या, त्या कोंबड्या आमच्या शेजारच्या आहेत, त्या इथे येतात. तर तुम्ही लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद. कारण फार कमी वेळात तुम्ही फार सपोर्ट केलात आणि कमी वेळात एवढे सबस्क्राईब होणं ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तर असे सपोर्ट करत राहा, चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आपले रोज नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा.